ये तो कहने गा तू मगा सुखे घाली जान संग साधू नको विषय काही माने आसा प्रेम तुझे गोणी तुझा राना सावा संग साधू सावा जन्म जानी तुझा दास करी भाने शिवदास तुझा विसा राना सावा संग साधू सावा शिवहर त्रिलोक्य संपदाय लक्ष्य समूलक कृपया सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः यामाहो सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारदां तामधर्मश्चार्याणि शम्भो प्रणयामि परं शिवम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुर्वे देव सर्वकार्येषु सर्वदा नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय
शिवक्षत्र शिवभूमी मोजे कोंड या ग्रामी चालू असलेला अखंड शिवनाम सप्ताह परमराष्ट्र ग्रंथराज पारायण सोहळा व शिवकथा नाम यज्ञ सोहळा आणि या सोहळ्यातील आजचा हा 7वा दिवस आणि या 7व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा सर्व सप्ताह कमिटी मंडळ तसेच तुम्ही सर्व संयोजक कार्यकर्ते मंडळांनी हे कीर्तन रूपी पुष्प माझ्यासारख्या पामराकडे सोपवलेत. खरंच माझं काहीतरी परम भाग्य. आणि या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वीरशैव संप्रदायातील संत श्रेष्ठ शिवसंत शिवदास माऊलीचा 4 चरणाचा अगदी साधा सोपा जवळजवळ सर्वांच्या मुखागत असलेला हा अभंग आहे. कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर प्रथमतः अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक आशुतोष भगवान शिवाच्या चरणी नतमस्तक होऊन जगतादी जगद्गुरु रेणुका आदी पंचाचार्यांच्या चरणी नतमस्तक होऊन तसेच शिवाच्या पंचमुखापासून उत्पन्न झालेल्या पंचाचार्यादी यांना नमस्कार करून तसेच 12व्या शतकातील महान क्रांतिकारक समता नायक क्रांती सूर्य जगत ज्योती महात्मा बसवांना ज्यांनी 12व्या शतकामध्ये थोर अशी क्रांती केली. सर्वसामान्य मनुष्याला समता बंधुता स्वातंत्र्यता खऱ्या तत्वाने शिकवून काय कवे कैलास श्रम हेच पूजा असे महान संदेश देणारे विश्वातली ज्यांनी पहिली संसद निर्माण केली. लोकशाही लोकांना ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले. पहा 12व्या शतकामध्ये ज्यांनी 18 पगड जाती एकत्रित केले आणि सगळ्यांना सांगितले की बाबा रे तू शिव आहेस. प्रत्येकातलं चैतन्य जागा केले आणि काय कवे कैलास हा मंत्र दिला. श्रमाने कष्टाने कष्टार्थिक जीवन जगा. घाम गाळून पैसा कमवा, पद कमवा, प्रतिष्ठा कमवा आणि सदैव त्या भगवंताचे संकीर्तन करा. तुम्हा आम्हाला इष्टलिंग कळवून दिले. लिंगायत धर्माची पहिली स्थापना केली. असे क्रांती सूर्य जगत ज्योती महात्मा बसवांना यांच्या चरणी अनंत अनंत साष्टांग दंडवत समर्पित करून तसेच 16व्या शतकातील मन्मथ माऊलींनी परमरहस्याच्या माध्यमातून शिवभक्तीचा प्रचार व प्रसार केला आणि मन्मथाला असे भूलू का कुणी भिवू नका अशी महान हाक देणारे संत शिरोमणी मन्मथ माऊली यांचे चरणी अनंत अनंत साष्टांग दंडवत समर्पित करून तसेच 21व्या शतकातील महान विभूती शिवाचार्य रत्न अमदपूर भूषण ज्यांनी तळागाळातल्या लोकांना माझे माझे म्हणून पुढे जाण्याचा योग्य मार्ग दाखविले. कित्येक शिवकीर्तनकार घडवून आणले आणि प्रत्येक खेडोपाडी जाऊन शिवभजनाची शिवकीर्तनाची परंपरा चालू केली. अशी तुमची आमची जननी युग निर्मार्तक युग प्रवर्तक वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य माऊली अहमदपूरकर यांच्या चरणी अनंत अनंत साष्टांग दंडवत समर्पित करून तसेच माझे गुरु सद्गुरु राजेश्वर शिवाचार्य महाराज मेकरकर यांच्याही चरणी नतमस्तक होते. व तसेच ज्याने मला जन्म दिला असे माझे माता पिता कारण मुळी बाप होता ज्ञानी तेव्हा लागलो या ध्यानी असे माझे आई वडील यांच्या चरणी नतमस्तक होऊन तसेच
या कीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित ज्येष्ठ शिवकीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, व तुम्ही सर्व श्रोते मंडळी पहा, शिवभजनाचा शिवकीर्तनाचा गाड्या अभ्यासक असलेले आमचे मार्गदर्शक अहो निस्वार्थपणा या सेवा उपस्थित असतात, प्रत्येक सेवेला उपस्थित असतात, निस्वार्थपणा सेवा करतात असे माझे मार्गदर्शक आमचे शंकर महाराज जायफळकर यांच्याही चरणी नतमस्तक होऊन, तसेच आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा या चारही प्रांतामध्ये लाभलेले सुप्रसिद्ध गायनाचार्य मंडळी आमचे स्वप्नील भाऊ असतील, त्यांना साथ देणारे आमचे गजानन भाऊ असतील, व तसेच तुम्ही सर्व गायनाचार्य मंडळी, मायबाप तुमचं काही मला नाव माहिती नाही, तुम्ही सर्व ज्येष्ठ गायनाचार्य मंडळी यांच्याही चरणी नतमस्तक होते। तसेच सुंदर अशी मला मृदंगाची साथ असलेली आमचे आदर्श भाऊ, त्यांना साथ देणारे आमचे कृष्णा भाऊ असतील, त्यांच्याही चरणी नतमस्तक होते। ज्येष्ठ शिव कथाकार आमचे शिवभक्त परायण दयानंद महाराज नागापल्ले असतील, यांच्याही चरणी नतमस्तक होते। तसेच या गावचे ग्रामदैवत भगवान भीमाशंकराच्या चरणी नतमस्तक होऊन हनुमंताच्या चरणी ही नतमस्तक होते। तसेच सुंदर अशी साऊंड सिस्टीम, खरंच बर का दादाचं कौतुक करावं तेवढं कमीच। मला तर असं वाटते दादा एक 500ची नोट काढावं आणि आमच्या भैयाला नेऊन द्यावं। हे बघा मी आणले पैसे, पण कसं आहे माहितीये का भैया, इथं थांबल्यावर तिथं येता येणार आणि कीर्तनाचा नियम असा आहे की कीर्तन संपल्यावर देता येणार। शिवहर यांच्याही चरणी नतमस्तक होते। तसेच खूप सुंदर असं यूट्यूब चॅनल रॉयल मराठी, बरोबर आहे, यांच्याही चरणी नतमस्तक होते। तसेच गावातील व पंचक्रोशीतून आलेली महिला व पुरुष भजनी मंडळ यांच्याही चरणी नतमस्तक होऊन, खरंच आपले चिमुकले बाल लेकर पहा, कृष्णा महाराज भोसले, बरोबर तुमच्या सरांचा या संस्थेचे मार्गदर्शक अध्यक्ष कृष्णा महाराज भोसले, खरंच या लेकरांना खूप सुंदर असे संस्कार घडवितात। अहो लेकर सांभाळणं जोक नाही बरं का, त्यांना एवढं ज्ञान देणं खरंच त्यांचंही कौतुक करावं तेवढं कमीच आहे। सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायचं, त्यांच्याही चरणी नतमस्तक होते। पहा लग्नापुढे डीजे लावून कुणीही नाचतं, बरोबर आहे, लग्नापुढे डीजे लावून कुणीही नाचतं। खरंच मला या बाल लेकरांचं एक नाचणं पाहून मला एक आठवलं बरं का। अहो जे इलेक्शन मध्ये पिऊ पिऊ नाचतात ते तिरस्काराचं नाचणं असतं, जे इलेक्शन मध्ये पिऊन नाचतात ते तिरस्काराचं नाचणं असतं। लग्नाच्या वराती पुढे जे डीजे लावून नाचतात ते मस्तीचं नाचणं असतं, आणि इथं येऊन जे आनंदाने पावलं खेळतात, आनंदाने नाचतात ते भक्तीचं नाचणं असतं, ते भक्तीचं नाचणं असतं। नमस्कार माझा श्रोते लहान थोरा, नारी आणि नरा सर्व याती। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या या कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करते। शिवहर शिवक्षेत्र शिवभूमी मोजे पावन पुनित भूमीमध्ये कोंड या ग्रामीण संपन्न होत असलेला अखंड शिवनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजचा हा उपांत्य दिवस म्हणजे आजचा हा 7वा दिवस। 7व्या दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वीरशैव संप्रदायातील शिवदास माऊलीचा उत्कृष्ट अशा पद्धतीचा अशा प्रकारचा हा अभंग असून
आणि या भंगाच्या माध्यमातून शिवदास माऊली अनंत कोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभू सोबत संवाद साधत आहे आणि संवादाच्या माध्यमातून देवाला अटी पूर्ण मागणी मागतात. शिव सिद्धांत शिखामणीचा प्राकृत ग्रंथ म्हणजे परमरहस्य जो हर गौरी संवाद आहे. भागवत गीतेचा प्राकृत ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी जो अर्जुनाचा आणि भगवान श्रीकृष्णाचा संवाद आहे. बरोबर आहे. ज्या ठिकाणी संवाद आहे त्या ठिकाणी लाभच आहे आणि ज्या ठिकाणी लाभ आहे त्या ठिकाणी वाद नक्की आहे. बरोबर आहे. संवाद या शब्दातून जर आम्ही बाजूला काढलं तर त्या ठिकाणी फक्त आणि फक्त वादच शिल्लक राहतात आणि ज्या ठिकाणी वाद आहे सज्जन हो त्या ठिकाणी विनाश निश्चित आहे. म्हणून संत म्हणतात नका करू वाद आणि वादाचा विषय हा आमचा नाहीये. शिवदास माऊली अनंत कोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभू सोबत संवाद साधत आहे आणि संवादाच्या माध्यमातून देवाला अटी पूर्ण मागणी मागतात. म्हणतात देवा जर का तुम्हाला मला जन्माला घालायचा असेल तर त्याच्यासाठी काही अटी आहेत. अटी म्हटल्या बरोबर देवाच्याही कपाळाला अटी गाठीच पडल्या. शिवदास माऊलीला म्हणतात देव शिवदास माऊली ज्याही वेळेस तुम्ही माझ्याकडे येता त्यावेळेस तुम्ही तुमच्या अटीच घेऊन येता आणि अटी घेऊन येता म्हणून माझ्याही कपाळाला अटी गाठीच पडत आहेत. ठीक आहे म्हटले शिवदास माऊली. देवा तुमच्या जर कपाळाला अटी गाठी पडत असतील तर माझी एक अट आहे की मला जन्मालाच घालू नका. शिवदास माऊली म्हणतात तुमची जर अट असेल तर मला जन्मालाच घालू नका. देव म्हणतात शिवदास माऊली तुम्ही असं का म्हणता? तुम्हाला माहिती नाही देवा गर्भवासाचा जो त्रास असतो ना 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भामध्ये तेच मूलमूत्र नाकामध्ये तोंडामध्ये कानामध्ये आणि त्याचा जो दुर्गंध असतो ना देवा तो दुर्गंध मला सहन होत नाहीये. त्याच्यासाठी मला जन्माला घालण्याची आवश्यकता बिलकुलही नाही. एका ठिकाणी संतांनी प्रमाणासहित सांगितले नको नको गर्भवास फार झालो कासा. देवा नका हो मला गर्भवासाचा त्रास सहन होत नाही. ठीक आहे म्हटले शिवदास माऊली. जर का आम्ही एकमेकांच्या जवळ बसल्याच्या नंतर जर आम्ही एकमेकांचं जर ऐकत नसेल तर त्या ठिकाणी फक्त वादच शिल्लक राहत आणि आम्हाला वाद घालायचं नाही. टाइम झालेला आहे. आम्हाला संवाद साधायचा आहे. शिवहर ठीक आहे म्हणतात तुमच्या जर अटी मी मान्य नाही केल्या अटी जर मान्य नाही केल्या तर संत सांगतात की नको नको गर्भवास फार झालं कासावीस. आणि जर समजा मी जर तुमच्या अटी मान्य केल्या तर गर्भवास प्रिय मोठा मज द्यावा नीलकंठा. देवा मग मी अशी एक नाही तर असे मी अनेक जन्म घ्यायला तयार आहे. देई मज देवा जन्म गुरु आणि लिंग जंगमाची सेवा देई मज देवा जन्म जन्मी. मग देवा मी एक नाही तर असे अनेक जन्म घ्यायला तयार आहे. शिवदास माऊली देवाशी संवाद साधतात आणि संवादाच्या माध्यमातून देवाला अटी पूर्ण मागणी मागतात. आणि आजचा अभंग म्हणजे मागणीपर प्रकरणात आहे. बरोबर आहे. आणि आज देवाला मागितलं पाहिजे का
आम्ही जे 7 दिवस जे आम्ही इथे येऊन पारायण केलं, 7 दिवस जे आम्ही भक्ती केली, 7 दिवस जे आम्ही नामस्मरण केलं, 7 दिवस जे आम्ही योग याग तप पारायण केलं, 7 दिवस जे आम्ही अन्नदानाची सेवा केली, 7 दिवस जे आम्ही इथं झाडू साफसफाई केली, त्याचं फळ आज आम्हाला भीमाशंकराच्या चरणी भीमाशंकराला मागायचं आहे. आणि आजचा अभंग हे मागणीपर प्रकरणात आहे, आजचा अभंग हे नामपर प्रकरणात आहे, संतपर प्रकरणात आहे. आणि आजचा अभंग हा दासत्व स्वीकारणारा अभंग आहे. या जन्मातच नाही तर जन्मोजन्मी देवाला मागणी मागता. कसं मला सांगा, मागणी कोणी मागावं, मागणी कुणाला मागावं आणि मागणी काय मागावं, मागायला सुद्धा अक्कल लागते. अप्पा, मागायला सुद्धा अक्कल लागते. अहो, परमार्थ करायला तर अक्कल लागतेच लागते, प्रपंच करायला सुद्धा अक्कलच लागते. इथं येऊन भजन करायला सुद्धा, गायन करायला सुद्धा अक्कलच लागते, मृदंग वाजवायला सुद्धा अक्कलच लागते, कीर्तन करायला सुद्धा अक्कलच लागते, आणि कीर्तन ऐकत ऐकत झोपायला सुद्धा अक्कलच लागते. शिवार अक्कल फक्त एकाच गोष्टीला लागत नाही सज्जन हो, ते म्हणजे दुसऱ्याची निंदा करायला. शिवार प्रत्येक गोष्टीला अक्कल लागते, ठीक आहे. आता मला सांगा, समाजामध्ये मागणाऱ्याला हलकं समजलं जातं, मग मला सांगा, मागणं हलकं का मागणी हलकी? हो, मागणारा हलका की मागणी हलकी? ठीक आहे. प्रत्येक अभंगामध्ये संत म्हणतात की देवाला काहीच मागू नये, मागू नये काही वस्तू, देव देईल इच्छित तू. प्रत्येक ठिकाणी देव म्हणतात, संत म्हणतात की देवाला काहीच मागू नये. संत म्हणतात देवाला काही मागू नये म्हणतात आणि एकीकडे मागतात. पहा, संत तुकाराम महाराजाचे 4092 अभंग आहे आणि 4092 अभंगातून 125 अभंग हे मागणीपर प्रकरणात आहे. किती? 125 अभंग. मग संत देवाला मागू नये म्हणतात आणि एकीकडे मागतात. मग आम्हीही देवाला मागतो आणि संतही देवाला मागतात. मग तुम्ही आम्ही काय मागतो? पहा, तुम्ही आम्ही काय मागतो आणि संत काय मागतात? जे तुम्ही आम्ही जे मागतो ते देवाचं मागतो आणि संत जे मागतात ते देवच मागतात. शिवहर मग तुम्ही आम्ही काय मागतो? सुख उपयोगी गोष्टी घ्या. प्रत्येक जण आज देवाला तुम्ही आम्ही काय मागतो? देवा मला धन दे, द्रव्य दे, संपत्ती दे, ऐश्वर्य दे, बंगला दे, गाडी दे. हे झालं तुमचं आमचं मागणं. पण संत देवाला ते मागत नाही. धन द्रव्य नको देवा, संताची पायी ठेवा. देवा मला धन नको, द्रव्य नको, संपत्ती नको, ऐश्वर्य नको, बंगला नको, काहीच नको. देवा फक्त आणि फक्त मला तुझ्या सेवेमध्ये ठेव, तुझ्या चरणाजवळ ठेव. काहीच. संत देवाला ते मागतात की जे त्यांचं मागण्यामध्ये हित आहे, असं संत देवाला मागतात. आम्हा मागणे हित, तुम्हा देणे उचित. आम्हाला मागण्यामध्ये आमचं हित असावं आणि देवानं द्यायला ते उचित वासावं. कसं? तुझी लागी ह्याची मागो, छंद लागो. देवा मला काही नको, तुझ्या नामाचा छंद लागू दे. मुखी नामस्मरण ठेवा, तुझा विसर न पडू देवा. देवा तुझा विसर पडता कामा नये, तुझा विसर पडू देऊ नको. तुझं नाम माझ्या मुखामध्ये सततम असू दे.
आमच्या मुखामध्ये काय असतं? संतांच्या मुखामध्ये नाम असतं, बरोबर आहे. मग आमच्या मुखामध्ये काय असतं आप्पा? हा, आमच्या मुखामध्ये नको ते असतं. आमच्या मुखामध्ये तंबाखू असतं, सुपारी असते. तेव्हा सांगायला आप्पाच पहा, एका कीर्तनाला गेले आणि विचारले किती जण तंबाखू खाता, हात वरी करा. एकच व्यक्ती उठला आणि म्हटलं, ताई आम्ही अजिबात तंबाखू खात नाही. वा, चांगली गोष्ट आहे म्हटलं मी. आणि त्याच काकाची काकू उठली आणि हळू जोराने सांगू लागली, ताई आमचेच पतिदेव रोज तंबाखू खातात आणि खात नाही म्हणून सांगत आहे. ते काकू त्या काकाकडे असे बघू लागले, जे कीर्तन संपलं घरी गेल्यावर त्या काकूला लाटण्यानंच मार खावं लागलं. म्हणजे अशी काय ग तू? नाही, खरं म्हणजे मुळात इथं तंबाखू खाणारे कोणी नाहीत, बरोबर आहे. आणि जरी खात असाल तर विनंती आहे माझ्या बापांनो, विनंती आहे खाऊ नका जर खात असाल तर. पण मला तर असं वाटतं इथं कोणी खाणार नसेलच बहुतेक. शिवार संतांच्या मुखामध्ये नाम आहे तर आमच्या मुखामध्ये नाम नसतं. अवच्या भगवंताने तुम्हा मला सुंदर असा मनुष्य देह दिलेला आहे. मग या मुखामध्ये आम्ही दुसरं तिसरं न ठेवता भगवंताचं नाम, म्हणून प्रत्येकाच्या मुखामध्ये सततम भगवंताचं नाम असलं पाहिजे. सज्जन हो, पहा, नको नीचांचा सहवास, नको साधू जनी त्रास. नीच लोकांचा सहवास नको. सांगतात संत काय? नको एकांती लोकांती, नको परणारी संगती. म्हणे मनमात शिवलिंग देई चरणापाशी जागा. ते जागा पाहिजे म्हणतात आणि ते जागा पाहिजे म्हणून संत एका ठिकाणी सांगतात, निजू नका जागा. सर्वांनी पाहिजे. पहा, आज काय गायनाला कमीच नाहीत, एकापेक्षा एक चढ. खरं म्हणजे मृदंगालाही काही कमी नाही, एकापेक्षा एक चढ. मृदंगालाही काही कमी नाही. एवढी भजनी मंडळ आहे, भजनी मंडळी नाही काही कमी नाही. खूप सुंदर चिमुकले लेकर पावलं खेळत आहेत, त्यांनाही काही कमी नाही. आणि महत्वाचं म्हणजे झोपणाऱ्यालाही काही कमी नाही. शिवार संत म्हणतात की ती जागा पाहिजे आणि ती जागा पाहिजे म्हणतात तर आम्ही जागा असलं पाहिजे. कशासाठी? अहो शिवदास माऊली या अभंगाच्या माध्यमातून देवाला अटी पूर्ण मागणं मागतात. मग आम्ही देवाला मागतो, संतही देवाला मागतात, बरोबर आहे. मग तुम्ही आम्ही काय मागतो? साधं उदाहरण तुम्हाला सांगते. पूर्वीची गोष्ट. एक राजा होता. राज्यामध्ये नगर प्रदक्षिणा निघाली आणि निघाल्याच्या नंतर एका भक्तावर, एका शेतकऱ्यावर राजा प्रसन्न झाला आणि त्या भक्ताला विचारू लागला, भक्ता रात्रंदिवस एवढं काबाड कष्ट करतोस, तुझी मला दया आली आणि मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला काय हवं आहे ते तू माग, तू मागशील ते मी देतो. तो भक्त बोलू लागला, देवा मी जे मागितलं ते मला द्यावं लागेल. अरे हो, मी राजा आहे म्हटलं, राज्याचा मी राजा आहे, तुला जे पाहिजे ते तू माग. ठीक आहे म्हटलं. या भक्तानं मागितलं, देवा मी घरून येत असताना तंबाखू तेवढं घेऊन आले आणि चुना तेवढा घरी विसरले आणि चुना दिला तर फार बरं. अशी चुना लावणारी लोक लय आहेत, पण इथले सोडून, कारण मला घरी परत जायचं, इथले सोडून. आणि तंबाखू खाणारे लोक काय म्हणतात माहितीये का? मी नेहमी कीर्तनात सांगत असते बरं का. तंबाखू खाणारे लोक काय म्हणतात माहितीये का? मी मेलो की मला तंबाखूच्या रानात नेऊन पुरा आणि त्यावर चुन्याचा फवारा मारा. शिवार दृष्टांत संपलं. मागून मागून काय मागितला? चुन्ना मागितला. दृष्टांत संपलं. मी सांगितले काय, मागायला सुद्धा अक्कल लागते. पहा, एका
गावामध्ये, एका गावामध्ये म्हणण्यापेक्षा याच गावामध्ये खूप सुंदर असं भगवान भीमाशंकराचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये एक भक्त एवढी भक्ती करत बसला, एवढी भक्ती करत बसला आणि त्या भक्ताची भक्ती पाहून भीमाशंकर भगवान त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्या भक्ताला विचारू लागले, भक्ता, अरे मी तुझ्यावर प्रसन्न आहे. बरेच दिवस झाले तू अगदी मनापासून भगवंताची भक्ती करतोस, नामस्मरण करतोस, नामचिंतन करतोस, पण आज मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला जे हवं आहे ते तू माग, तू मागाल ते मी तुला देतो. भक्त बोलू लागला, देवा, मी जे मागितलं ते मला द्यावं लागेल. अरे हो, तू माग, तू जे मागल ते मी द्यायला तयार आहे. ठीक आहे म्हटला. हा भक्त मागितला, देवा, मी ज्याही वस्तूला हात लावलं ती वस्तू सोन्याची झाली पाहिजे. ततोच तो म्हटला, आशीर्वाद दिला देवाने. आणि हा भक्त प्रत्येक वस्तूला हात लावित गेला, प्रत्येक वस्तूला हात लावत गेला. प्रत्येक वस्तू सोन्याची झाली. मायबाप याला आनंद वाटू लागला. आणि पूर्वीच्या काळामध्ये कसं होतं माहितीये का? पूर्वीच्या काळामध्ये सर्वात जास्त ज्याच्याकडे सोने आहे, सोनं, ते सर्वात जास्त श्रीमंत होत. पण एक लक्षात ठेवा, सोने वाले कभी सोना नहीं. अगर सोने वाले सो गया तो पूरा सोना चलेगा जाएगा. तो प्रत्येक वस्तूला हात लावत गेला, प्रत्येक वस्तू सोन्याची झाली. याला आनंद वाटू लागलं. मग घरी आला. एक 4-5 वर्षाची मुलगी जवळ आली आणि त्या मुलीला हात लावला. मुलीला हात लावल्या बरोबर मुलगी सोन्याची मूर्ती झाली. सुख आहे की दुःख आहे माय? दुःख आहे हो. मग नंतर भूक लागलाय म्हटलं, हातात ताट घेतलं. त्या ताटाला हात लावल्या बरोबर ताट ही सोन्याचं झालं. त्या ताटामध्ये वाढून घेतलेल्या पदार्थाला हात लावलं, ते पदार्थ ही सोन्याचं झालं. आता मला सांगा सज्जन हो, सोनं खाता येतं का हो? येतं का? येत नाही. शेवटी अन्ना पाना वाचून तडफडून तडफडून मेला. मी सांगते काय, मागायला सुद्धा अक्कल लागते आणि अक्कल असेल तरच मागता येतं. पहा, जसं सावित्रीनं यमाला मागितलं, सावित्रीच्या मालकाचं म्हणजे सत्यवानाचं प्राण घेऊन जात असताना सावित्री यमाच्या पाठीमागे जाऊ लागली आणि यमाला म्हणू लागली की देवा, माझे मालक मला परत द्या, माझं सौभाग्य मला परत द्या. यमानं सांगितलं, सावित्री, तू तुझ्या मालकाचा प्राण सोडून तू काहीही माग, तू मागशील ते मिळेल, पण मालकाचा प्राण सोडून माग. ती सावित्री बोलू लागली, देवा, अहो, एका पतिव्रतेच्या जीवनामध्ये, एका सौभाग्यवतीच्या जीवनामध्ये तिला तिच्या मालकाशिवाय तिला कुठलीच गोष्ट प्रिय नसते आणि मला कुठलीच गोष्ट नकोय देवा, फक्त मला माझं सौभाग्य पाहिजे, मला माझे मालक पाहिजे. यमानं सांगितलं, सावित्री, सृष्टीच्या नियमाविरुद्ध जाता येणार नाही. तुला मागायचं असेल फक्त आणि फक्त 3 मिनिट राहिले आहेत, 3 मिनिटात माग, तेही लवकर माग आणि एका वाक्यात माग, एका वाक्यात माग. यमानं सांगितलं. तर सावित्री विचार करू लागली, काय मागावं? अहो, घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य आहे, मालकाचा प्राण तर तुम्ही घेऊन जात आहोत आणि घरामध्ये आंधळा सासरा आहे. आता मागाव तर मागाव, काय मागावं? विचार करू लागली. ठीक आहे म्हणते, देवा, एका वाक्यात मागायचं का? हो, एकाच वाक्यात मागायचं. यमाला वाटलं सावित्री काहीतरी मागते. सावित्रीनं मागितली, देवा, राजाच्या राजगादीवर नातू बसलेला माझ्या सासऱ्यानं पाहावा. ततच तू म्हटला, आशीर्वाद दिला यमानं आणि पुन्हा डोकं खाजवायला लागला. काय मागितली सावित्रीनं? राजाच्या राजगादीवर नातू बसलेला हिच्या सासऱ्यानं पाहावा. काय काय मागितली पहा, एका शब्दामध्ये, एका वाक्यामध्ये. राजाच्या राजगादीवर नातू म्हणजे हिला हिचं सौभाग्य, हिला हिचे मालक,
मालक असेल, सौभाग्य असेल तरच संतती होणार. बरोबर आहे. तिनं मागितली, सौभाग्य मागितली आणि पुन्हा सांगितली, देवा आता शब्द फिरवायला जमणार नाही. आणि जर तुम्ही आता शब्द फिरवलात तर तुमचं भजन कोणी करणार नाही, तुमच्या मंदिरात कोणी येणार नाही, तुमचा सप्त्यातली पंगत कोणी घेणार नाही, कोणी सप्ताह करणार नाही आणि तुमचं नामस्मरण करणार नाही. देवा आता शब्द फिरवायला जमणार नाही. आणि असं होईल, सिंहाची या वस्तू जंबुकाने नेली, किरती बुडाली. असं होईल. म्हणून देवा आता वस्तू जंबुकाने नेली, किरती बुडाली. देवा तुझी असं होईल. देवा आता शब्द फिरवायला तुम्हाला जमणार नाही. ठीक आहे म्हटले. बघ सावित्रीनं एका शब्दात मागितली देवाला. काय काय मागितले हो? राजाच्या राजगादीवर नातू बसलेला हिच्या सासऱ्यानं पाहावा. नातू म्हणजे हिला सौभाग्य मागितली आणि नातू म्हणजे संतती मागितली आणि राजाच्या राजगादीवर म्हणजे ऐश्वर्य मागितली. ऐश्वर्य म्हणजे श्रीमंती. आणि सासऱ्यानं पाहावा म्हणजे आंधळ्या सासऱ्याला दृष्टी मागितली. काय काय मागितली हो? एका वाक्यामध्ये सावित्रीनं काय काय मागितली? सौभाग्य मागितली, संतती मागितली, ऐश्वर्य मागितली आणि आंधळ्या सासऱ्याला दृष्टी मागितली. जसं सावित्रीनं एका वाक्यामध्ये 4 गोष्टी मागितल्या, तसं शिवसंत शिवदास माऊलीने या अभंगाच्या माध्यमातून देवाला एकाच शब्दात मागितले. जसं सावित्रीने यमाला एका वाक्यात मागितली, तसं शिवसंत शिवदास माऊलीने देवाला एकाच शब्दामध्ये मागितले. इतके देई गातो आम्हा, मग सुखे झाले जन्मा. देवा इतकंच दे मला, ज्या घरामध्ये सदैव भगवंताची एकनिष्ठ भक्ती केली जाते, भगवंताचं नामस्मरण केलं जातं, नित्य नियमाने इष्टलिंग पूजा केली जाते, परमरहस्याचं पारायण केलं जातं, अशा घरामध्येच मला जन्माला घाल. आणि तेही कसं घाल? सुखानं जन्माला घाल. मग तुम्ही आम्ही जन्माला आलो, संतही जन्माला आले. बरोबर आहे. मग तुम्ही आम्ही कसं जन्माला आलो? तुम्ही आम्ही जे जन्माला आलो मात्र रडत रडत जन्माला आलो. बरोबर आहे. बाकीच्यांना आनंद व्यक्त केलं. गुरुजीला मुलगा झाला, पेढे वाटा. गुरुजीला मुलगी झाली, जिलेबी वाटा. अहो ज्याचा जन्म झाला तो मात्र रडत रडत जन्माला आला. आणि बाकीच्यांना आनंद व्यक्त केलं, पण ज्याचा जन्म झाला तो रडत रडत जन्माला आला ना. मग तुम्ही आम्ही जसं जन्माला रडत रडत आलो, तसं संत रडत रडत जन्माला आले का हो? आले का? नाही. जे रडत रडत जन्माला आले त्याच्यातलं रडणं घालवण्यासाठीच संत जन्माला आले. जन्माला आले नाहीत, संत या पृथ्वी तलावरती अवतार घेतले. म्हणजे तुम्ही आम्ही या जनसामान्य लोक हे जन्माला येतो, पण संत तुमच्या आमच्यासारखं जन्माला येत नाहीत. ते अवतार घेतात आणि त्यांचं काम झालं की ते निघून जातात. शिवहर संत अवतार घेतात आणि अवताराच्या माध्यमातून ते त्यांचं काम झालं की ते अवतार घेऊन जातात, निघून जातात. आणि तुमचं आमचं कसं आहे हो? आम्ही 100 वर्ष झालं तरी आम्हाला जगावंच वाटतं. बरोबर आहे का नाही? सुखदेव आईच्या गर्भामध्ये, आईच्या पोटामध्ये किती वर्ष होते हो? किती वर्ष होते? 12 वर्ष होते. किती? 12 वर्ष. बरोबर आहे का? राष्ट्रसंत माऊली आपल्या आईच्या पोटामध्ये किती वर्ष होते? किती दिवस होते? होय महाराज, किती वर्ष होते? हा? राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य माऊली आपल्या आईच्या पोटामध्ये 3 वर्ष 2 दिवस 6 तास आपल्या आईच्या पोटामध्ये होते. किती? 3 वर्ष
2 दिवस 6 तास आईच्या पोटामध्ये होते. मला सांगा सज्जन हो, जास्तीत जास्त बाळ किती दिवस आईच्या पोटात असतो? किती दिवस? 9 महिने 9 दिवस. आणि काही तर बाळ 7व्या महिन्यातच जन्माला येतात. बरोबर आहे? मग संत आईच्या पोटामध्ये 12 वर्ष होते सुखदेव. राष्ट्रसंत माऊली 3 वर्ष होते. जगज्योती महात्मा बसवांना 3 वर्ष होते. मी सांगते काय, तुम्ही आम्ही रडत रडत जन्माला आलो, पण संत रडत रडत जन्माला आले नाहीत. जे रडत रडत जन्माला आलेत ना, त्यांच्यातलं रडणं घालवण्यासाठी संत जन्माला आले, अवतार घेत. ठीक आहे, थोडस बाजूला या. पहा, बाजूला या म्हणजे इथंच बसा. शिवार पहा, तुमच्या आमच्या जीवनातलं ठीक आहे. मग जन्माला आल्याच्या नंतर चांगला माणूस म्हणून जन्माला येणं हे योगायोग आहे. बरोबर आहे? आणि आल्याच्या नंतर चांगला माणूस म्हणून मरणं हे सुद्धा, चांगला माणूस मरणं म्हणून मरणं ही सुद्धा वर्षभराची कमाई आहे सज्जनो. आता आमचे काका म्हणत आहेत, ताई तुम्हाला कसं समजलं चांगला आणि वाईट? हे बघा, चांगला आणि वाईट ही कशावरून समजायचं? एक साधं उदाहरण सांगते. एखादी माणूस, एखादी व्यक्ती गेल्याच्या नंतर हळहळ व्यक्त केली जाते. अरे रे रे, काय भारी माणूस होता हो, खूप सज्जन माणूस होता. देव खरंच माय जेवण केलात की नाही माय? हा, ते सोयाबीनचं गुत्त देतात बघा, रोजानं लावल्यासारखंच वाजवत आहे. असं खणखणीत टाळी वाजली पाहिजे. आता थोडं मला आहेत जागा आहेत असं वाटलं बरं का. मी टाळी वाजवा कशावर सांगते, जे झोपलेले आहेत त्यांना उठवण्याचं काम ही टाळी करते. शिवार मी सांगत होते काय सांगत होते? चांगला माणूस म्हणून जन्माला येणं ही योगायोग आहे. अहो, एखादी व्यक्ती गेल्याच्या नंतर असं म्हणू नये बरं झालं हो बल्ला गेली, असं म्हणू नये. मला सांगा, संत म्हणतात, आयशे मरणे मरा, जेणे चुके फेरे जन्म येरा जारा. संत म्हणतात. पहा, ज्यावेळी ज्ञानेश्वर माऊली समाधी घेत होते त्यावेळी वडील बंधू निवृत्तीनाथ आणि सोपान काका रडू लागले. अरे, हा माझ्या नंतर जन्माला आलेला आहे आणि माझ्या अगोदर जात. हे काय याचं वय आहे का? हे काय याचं वय आहे का? माझ्या नंतर आलेला आहे. मला सांगा सज्जन हो, भैया, ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी कोणत्या वर्षी घेतली हो? कोणत्या वर्षी? चुकीचं उत्तर आहे भैया. ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी कोणत्या वर्षी घेतली? 22व्या वर्षी समाधी घेतली आणि 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. संस्कृत गीता कळे ना कुणाला, म्हणूनच ज्ञानेश्वरी ग्रंथ हा लिहिला. शिवार 22व्या वर्षी समाधी घेतली आणि 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञानेश्वर माऊलींनी. पहा, मन्मथ माऊलीचा समाधी सोहळा किती? मन्मथ माऊलीचा समाधी सोहळा तिथी मन्मथ माऊलीचा समाधी सोहळा आहे. आणि ज्यावेळी मन्मथ माऊली समाधी घेत होते त्यावेळी सदाशिव आणि रामानुष या 2 शिष्याचे नाव घेतले. अनेक शिष्य मंडळ होती. माऊलीचे पाय धरले आणि माऊलीला म्हणू लागले, माऊली, विवेकाचे दुःख देऊ नका. अहो, अनेक शिष्य मंडळ होते, पण माऊलीने 2 शिष्याचे नाव घेतले. आणि फाल्गुन शुद्ध चतुर्थीला माऊली समाधी घेतली. आणि राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य माऊली तिथीनुसार 16 तारीख आणि
अक्षय तृतीयाला अवतार घेतले. किती? अक्षय तृतीयाला अवतार घेतले. तिथीनुसार 16 तारीख आणि समाधी मन्मथ माऊलींनी समाधी 17 तारीख तिथीनुसार आणि फाल्गुन शुद्ध चतुर्थी मन्मथ माऊलीचा समाधी आहे. मग राष्ट्रसंतांमध्ये आणि मन्मथ माऊलीमध्ये किती दिवसाचा फरक आहे हो? हा बोला, मी काही मारणार नाही चुकीचं उत्तर असेल तर, पण बोलत चला. किती? फक्त आणि फक्त एकच दिवसाचा फरक आहे. किती? एकच दिवसाचा. मन्मथ माऊलींनी समाधी फाल्गुन शुद्ध चतुर्थीला घेतली आणि राष्ट्रसंतांनी अवतार अक्षय शुद्ध तृतीयाला घेतली. फक्त आणि फक्त एकच दिवसाचा फरक आहे. आणि ज्या मन्मथ माऊलीचा प्रतिमन्मथ अवतार म्हणजे राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य माऊली. मी सांगते काय, कोणीतरी आमच्यासाठी रडावं असं वाटत असेल ज्यावेळी राष्ट्रसंत माऊली समाधी घ्यायची अशी बातमी पसरली, वाऱ्याच्या वेगाने सगळीकडे पसरली. त्यावेळी 28 ऑगस्टला ज्यावेळी माऊलींनी समाधी घ्यायची अशी बातमी पसरल्या बरोबर लाखोच्या संख्येने लोक भक्तिस्थळावर जमा झाला. आणि प्रत्येक सद्भक्ताची इच्छा होती की राष्ट्रसंत माऊली समाधी घेऊ नये. प्रत्येक भक्ताची इच्छा होती माऊली संजीवन समाधी घेऊ नये. प्रत्येकाला वाटू लागत होतं, प्रत्येक जण म्हणू लागले होते राष्ट्रसंत माऊली माझे आप्पा संजीवन समाधी घेऊ नये. प्रत्येकाची इच्छा होती. मी सांगते काय, तर कोणीतरी आमच्यासाठी रडावं असं जर वाटत असेल तर आम्ही दिवसा असं काम केलं पाहिजे की रात्री आनंदाने झोप यावं. आणि 8 महिने असं कार्य केलं पाहिजे, असं काम केलं पाहिजे की पावसाळ्याची 4 महिने घरी बसून खाता यावं. आणि आयुष्याच्या पूर्वार्धामध्ये अशी कमाई केली पाहिजे की आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये घरी बसून खाता यावं. ना सुनापुढे हात पसरण्याची गरज येऊ नये, ना लोकापुढे. आणि आयुष्य या जन्मात आल्याच्या नंतर असं कार्य करावं पुढचा जन्मच घेण्याची गरज पडू नये. आणि जर पुढचा जन्म घेण्याची गरज पडू नये असं वाटत असेल तर संत अभंगाच्या दुसऱ्या. आता काय बक्षीस द्यायचे तुम्हाला? खरंच खूप सुंदर गायनाची साथ आहे बरं का. जेवढंही कौतुक करावं आमच्या भावांचं तेवढं कमीच आहे. त्यांचंच नाही, आमच्या दोन्ही बंधूचं खूप सुंदर मृदंगाची साथ आहे. सर्वांनी एकदा जोरदार टाळी वाजवायची. पहा, संत श्रेष्ठ शिवसंत शिवदास माऊली अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, तुझा विसर नसावा संग साधूचा सावा, तुझा विसर नसावा. पहा, विसर पडल्यामुळं काय होतं? आम्हीही देवाला मागतो, संतही देवालाच मागतात. आणि एखादा पिलेला जर व्यक्ती असेल तर तोही देवालाच मागतो. पहा, एका गावामध्ये एक व्यक्ती एवढा पिला म्हणजे काय काय आप्पा? देशी. एवढा पिला, फुल पिला. आणि आपल्या पत्नी समोर येऊन ओरडू लागला. आता इथं पिणारी कुणी नाही, इथं पिणारी कुणी नाही. असं एवढं फुल पिला आणि आपल्या बायको पुढे, आपल्या पत्नी पुढे येऊन ओरडू लागला. म्हटला, हे बघ, मला जर देवानं सरपंच केलं असतं तर अख्खं कोंड गावच बदलून टाकलं असतं. अहो, पिलेला माणूस काय बोलतो? नशा असते ते. अरे तुम्ही म्हणाल, ताई तुम्हाला कसं माहिती? शिवार असं फुल पिला आणि आपल्या पत्नी पुढे येऊन ओरडू लागला, देवानं मला जर सरपंच केला असतं तर अख्खं कोंडच बदलून टाकलं असतं. आणि इकडे कोंडला यायची, मंदिराकडे यायची, रस्त्याच बदलून टाकलं असतं. जर देवानं मला आमदार केलं असतं तर अख्खा तालुका बदलून टाकलं असतं. आणि जर देवानं मला कलेक्टर केलं असतं तर अख्खा जिल्हा बदलून टाकलं असतं. जर देवानं मला मुख्यमंत्री केला असता तर अख्खा महाराष्ट्र बदलून टाकला असता. बायकोनं म्हटली, अहो, गाव बदललं असतं, तालुका बदलला असतं, जिल्हा बदलला असता,
तुमची लुंगी समजून माझा पर्कल घातला अगोदर तो बदला म्हणली. तुमची लुंगी समजून माझा पर्कल घातला अगोदर तो बदला आणि गाव बदलाय निघालेत. म्हणजे मी सांगते काय, मागायला अक्कल लागते. आम्ही देवाला असं मागितलं पाहिजे की तुझा विसर नसावा, असं मागितलं पाहिजे. विसर न पडता कामा नये, भगवंताचा विसर पडता कामा नये असं मागितलं पाहिजे. मन्मथ माऊली परमरस्यात मागतात, त्या माझ्या मूळ स्वरूपा विसरून या जन्म खेपा, अज्ञान जीवन विविध तापा पावत्यो जाण देवी. मन्मथ माऊली परमरस्यात मागतात आणि भक्ताला भगवंताचा विसर पडू नये. पहा, शिष्याला गुरुचा विसर पडू नये, मुला बाळांना आई वडिलांच्या सेवेचा विसर पडू नये आणि सेवनांना देशभक्तीचा विसर पडू नये. आणि थोडा जरी विसर पडला म्हणून ताप नाना कष्टरूपी येऊनी त्या हो. थोडा सुद्धा विसर पडता कामा नये. म्हणून गायनाचार्यांना गायन करणाऱ्यांना स्वराचा विसर पडू नये, वादकांना लयीचा विसर पडू नये आणि कीर्तनकार्याला वेळेचा विसर पडू नये आणि श्रोत्यांना झोपेचा विसर पडू नये. शिवार आणि थोडा जरी विसर पडला तर किती फजिती होती. पहा, आमच्या प्रपंचामध्ये जर आम्हाला थोडा विसर पडला तर आई म्हणते तुला किती वेळेस सांगायचं, वडील म्हणतात तुला एकदा सांगितलेलं कळणार का, मालक म्हणतात तुला किती वेळेस सांगायचं, सासू म्हणते तुला एकदा सांगितलेलं कळणार का. अहो, प्रपंचामध्ये थोडा विसर पडला तर एवढी फजिती करतात. संत सुद्धा म्हणतात किती वेळा व्हावे फजित, किती वेळा व्हावे फजित. पहा, साधं उदाहरण तुम्हाला सांगते. एका गावामध्ये सुंदर असं भगवान सिद्धेश्वराचं मंदिर होतं आणि त्या मंदिरानिमित्त कलशारोहणचा कार्यक्रम आयोजित केला होता. आणि कलशारोहणचा कार्यक्रम हे बायलिकीच्या पट्टीतूनच केला जातो, बरोबर आहे. प्रत्येक बायलिकीचा हात असतो. बोलू नका, इकडे लक्ष द्या. प्रत्येक बायलिकी जमा झाल्या गावामध्ये आणि लहानपणीच्या तिघी मैत्रिणी एकदा का लग्न झालं, जसं नांदाईला गेल्या तसं या कार्यक्रमानिमित्तच गावात आल्याच्या नंतर असं मंदिरामध्ये बसल्या आणि बोलू लागल्या, बाई तू कशी आहेस, किती दिवस झालं भेटून, तुझे मालक कसे, तुझी सासू कशी, सासरा कसा, सगळं बोलणं झालं, सगळं मस्त आहे बाई म्हणते. मग तिसरीने पहिलीला विचारलं, बाई तुला मुलं किती. पहिलीने सांगितली मला 2च मुलं आहेत. इकडे लक्ष द्या बरं का, मी काय सांगते. पहिलीने सांगितली मला 2 मुलं आहेत. पहिलीने दुसरीला विचारली, बाई तुला किती मुलं. तिने सांगितली फक्त मला 2च मुली आहेत. मग दुसरीने तिसरीला विचारली, बाई तुला किती मुलं. तिने म्हटली मला एक मुलगा एक मुलगी आहे. तिघीचंही विचारणं झालं. मग तिसरीने पहिलीला विचारली, बाई तुझे मालक कसे. पहिलीनं सांगितली माझे मालक खूप चांगले आहेत. म्हणजे पहिलीनं काय सांगितले, माझे मालक खूप चांगले आहेत. मग पहिलीनं दुसरीला विचारले, बाई तुझे मालक कसे. दुसरीनं सांगितली माझे तर खूपच चांगले आहेत. काय, थोडं पुढं विशेषण लावलं, खूपच चांगले आहेत. मग दुसरीनं तिसरीला विचारले, म्हटली बाई तुझे मालक कसे. तिसरीनं सांगितली माझे तर देवच आहेत, माझे तर मालक देवच आहेत. मग पहिलीनं सांगितली माझे मालक खूप चांगले आहेत पण. पुढे काय लावली, पण. आता जे पहिले कौतुक केलेलं आहे ते गेलं की हो, पण लावल्यावर माझे मालक खूप चांगले आहेत पण थोडासा आमच्या मालकाचा स्वभाव विसराळू आहे. पहिलीनं सांगितली, अगं बाई तेवढं हळू बोलण्यासारखं काय, माझे मालक त्यातलेच आहेत. दुसरीनं सांगितली. मग तिसरी म्हणते, अगं बाई
तुम्ही एवढा हळूहळू का बोलता? माझेही मालक त्यातलेच आहेत. तिसरीनं सांगितली. मग तिसरीनं पहिलीला विचारली, बाई तुझे मालक किती विसराळू आहेत? पहिलीनं सांगितली, हे बघा म्हटली, मी आणि माझे मालक पिंट्याला घेऊन बाजारला गेले. माझे मालक पिंट्याला घेऊन बाजारला गेले आणि बाजार ते सगळं करणं झाल्याच्या नंतर पिंट्याला बाजारमध्ये विसरून घरी आले आणि पिंट्या कुठे आहे म्हणून विचारत आहे. पहिलीनं सांगितली, बाई एवढे विसर. दुसरीनं म्हणली, अगो बाई तुझे खूप चांगले आहेत. पहिली लगेच म्हणली, बाई माझ्या मालकापेक्षा तुझ्या मालकाचा विसराळू स्वभाव आहे का? हो म्हटली. कसं आहे? मग ती सांगू लागली, मी आणि माझे मालक एका पाहुण्याच्या घरी वास्तुशांती निमित्त गेलो म्हणली. आणि वास्तुशांतीला गेल्याच्या नंतर सगळं काही जेवण वगैरे झालं आणि येत असताना माझ्या मालकानं मलाच तिथं ठेवले आणि गाव सगळं हुडकत घरी आले. दुसरीनं सांगितली. मग तिसरी म्हणू लागली, अगो बाई तुमच्या दोघांचंही चांगलं आहे. मग दोघी बोलू लागल्या, बाई आमच्या दोघांपेक्षा तुझ्या मालकाचा जास्त विसराळू स्वभाव आहे का? हो म्हटली. कसं? अगं बाई माझे मालक दिवसातून मला 10 ते 15 वेळेस विचारतात, तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय काय? तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. मग मी एवढ्यावरच गप्प बसत नाही, त्यांना आठवण काढून देते. कशी काढून देते पहा. अहो लग्नात तो एवढ्यावर गप्प बसत नाही, तो आणखी पुढे बोलतो, तुझ्या लग्नात की माझ्या लग्नात? म्हणजे मी सांगते काय, अहो आम्हाला प्रपंचामध्ये जर थोडा विसर पडला तर एवढी फजिती आहे. मग या जन्मात जर आम्हाला भगवंताचा विसर पडला, काय साधी गोष्ट नाही हो. बघा आपल्या देशाचा जवान आहे, त्या जवानाला जर सेवनांना जर देशभक्तीचा विसर पडला तर तुम्ही आम्ही आज काय सक्ती केलो असतो हो. आणि तो देशाचा जवान काय म्हणतो माहितीये का? राष्ट्रसंत माऊली माझे आप्पा काय म्हणतात पहा, आमच्या देशाचा जो जवान आहे तो कुठल्या संतांपेक्षा कमी नाही, कुठल्या संतांपेक्षा कमी नाही. आणि तो जवान बोलतो, मी जर माझ्या देशासाठी माझ्या धर्मासाठी मेलो ना तर माझ्यापेक्षा भाग्यवान मीच आहे. आणि तो जवान ए वतन तेरे लिए. पहा आमचा देशाचा जवान, त्यांना जर देशभक्तीचा विसर पडू नये असं वाटत असेल कधीच भगवान पहा सेवनांना देशभक्तीचा विसर पडू नये. आणि आपली जी भारत भूमी आहे ना सज्जन हो, अनेक सुपुत्रांनी भरलेली आहे. पहा अहो या भारत देशामध्ये, या भारत भूमीमध्ये जगज्योती महात्मा बसवेश्वरांसारखे, संत शिरोमणी मन्मथ माऊली सारखे, राष्ट्रसंत माऊली सारखे, संत तुकाराम माऊली सारखे असे अनेक महात्मे जन्माला आले, होऊन गेले आहेत सुद्धा. अहो भगतसिंग, राजगुरु, सुखदेव हे देशासाठी फासावर चढले, देशासाठी फासावर चढले. आणि ज्यावेळी भगतसिंगाला एका महिन्याच्या नंतर फाशीची शिक्षा होणार होती त्यावेळी भगतसिंगजी दररोज व्यायाम करायचे. आणि व्यायाम करत असताना एका व्यक्तीने भगतसिंगाला पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर तो व्यक्ती भगतसिंगाजवळ गेला आणि विचारला, अरे भगतसिंगा एका महिन्याच्या नंतर तू मरणार आहेस, एका महिन्यानंतर तू मरणार आहेस, तरी तू दररोज व्यायाम का करतोस? त्यावेळी भगतसिंगजी खूप सुंदर उत्तर सांगितले, तुम्ही कोण आहात मला माहिती नाही, तुमचा जन्म कोठे झाला मला माहिती नाही, पण मी मात्र या भारत भूमीचा आहे, या भारत देशाचा आहे. या भारत भूमी आणि वर्णन करत असताना सांगतात की बाबा रे आपला देश कसा आहे, पुण्यवंत आहे, भाग्यवंत आहे. आपल्या देशाची संस्कृती हे श्रेष्ठ आहे, पवित्र आहे, पावन आहे. आणि अशा संस्कृतीमध्ये, अशा भारत देशामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो आहोत. अहो बघा भारत देशाची संस्कृती काय सांगते आणि बाहेर देशाची संस्कृती काय सांगते. पहा बाहेर देशाची संस्कृती काय सांगते, रहा तर बिल्डिंग सारख्या घरात राहा, खा तर हॉटेलचं खा आणि मरा तर हॉस्पिटल मध्ये मरा म्हणणारी संस्कृती हे बाहेर देशाची आहे. आणि आमची भारतीय संस्कृती काय सांगते, रहा
तर मंदिरासारख्या घरात राहा, खा तर मायेच्या बहिणीच्या हाताचा प्रसाद खा, आणि मरा तर देशासाठी धर्मासाठी मरा म्हणणारी संस्कृती ही आमच्या भारत देशाची आहे. सांगते सज्जन हो, आमची संस्कृती श्रेष्ठ आहे, पवित्र आहे, आणि अशा भारत देशामध्ये तुमचा आमचा जन्म झालेला आहे. खरंच आज आपण भाग्यवंत आहात, पुण्यवंत आहात. असो सांगते काय मी, राष्ट्रसंत माऊली भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी 2दा जल भोगले. राष्ट्रसंत माऊली आणि भारत स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पहिले MBBS डॉक्टर हे राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य माऊली होते. लातूर जिल्ह्याचे पहिले डॉक्टर माझी माऊली, माझे आप्पा होते. आणि ज्यावेळी पहा राष्ट्रसंत माऊलींनी आजपर्यंत म्हणजे कोणाच्या लाल पैशाला कधीच हात लावलेला नाही. सज्जन हो पहा, आज 4-5 वर्षाखाली झालेले डॉक्टर 4-5 मजली बिल्डिंग बांधत आहेत, 4-4, 5-5 मजली बिल्डिंग बांधत आहेत. पण राष्ट्रसंत माऊली हे कधी कुणाच्या लाल पैशाला हात लावले नाहीत. सज्जन हो, आणि राष्ट्रसंतांच्या गुरुने त्यांना सांगितलं होतं की बाबा रे, कधी भीक मागायचं नाही आणि कुणाच्या पुढे कधी हात पसरवायचा नाही. त्यांच्या गुरुने सांगितलेलं होतं. आणि असा ज्याचा हात असतो तो भिकारी असतो, आणि असा ज्याचा हात असतो तो गुरुचा असतो. शिवहर मी सांगते कशासाठी, तर तुझा विसर नसावा, विसर पडू नये म्हणून सांगते. सज्जन हो पहा, ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी कोठे घेतली हो? आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, डोळे भरी रूप तुझे मी पाहिण, तैसाच राहीण सर्व काळ. आपल्या ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी कोठे घेतली? सिद्धेश्वराच्या समोर, बरोबर आहे. सोपान काका, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर माऊली आणि मुक्ताबाई या 4 भावंडांनी अशा ठिकाणी समाधी घेतली ज्या ठिकाणी शुभ क्षेत्र आहे. आणि त्याही शिवरात्रीच्याच दिवशी अशा ठिकाणी माऊलींनी समाधी घेतली. मी सांगते कशासाठी, तुझा विसर नसावा, केवळ आणि केवळ तुझा विसर नसावा. जन्मालिया तू करीबा स्वहित, दारा पुत्र वित्त नये कामा. सांगते कशासाठी, केवळ आणि केवळ भगवंताचा विसर पडू नये म्हणून सांगते. तुझा विसर नसावा, संग साधूचा असावा, केवळ साधू संतांचा संग असावं. पहा सज्जन हो, संगतीने मनुष्य घडतात आणि संगतीनेच मनुष्य बिघडतात. म्हणून सदैव चांगल्याची संगती असावी सदा सज्जनाची. संगती नेहमी सज्जन व्यक्तीची असावं, साधू संतांची करावं. सज्जन हो लक्षात ठेवा, आम्ही चांगल्याच्या संगतीत जात नाही आणि वाईटाच्या संगतीत गेल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे. आम्हाला चांगले विचार पटत नाहीत आणि वाईट पटल्याशिवाय राहत नाही. म्हणून आमच्या संसाराचं वाटळ उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही. सज्जन हो, केवळ आणि केवळ जगण्यासाठी संगती अत्यंत महत्वाची आहे. पाण्याने संगत दुधाची करावं का दूध आणि पाण्याची करावं? पाण्याने संगत दुधाची करावं आणि पाण्याने संगती दुधाची करावं. पहा, 60 रुपये लिटर जाणारं दूध आणि 10 रुपये लिटर जाणारं पाणी, जर पाण्याचा थेंब जर एक दुधामध्ये पडला तर किती रुपये लिटर न जाईल दूध? आपलं पाणी 60 रुपये लिटर न जाईल. केवळ आणि केवळ संगती. आणि एका ठिकाणी संतही सांगतात, लोहाणे परिसाची धरिली संगती, तेने पूर्वस्थिती पालटली. पूर्वस्थितीचं पालट होतं, लोखंडाचं सोनं होतं मायबाप. पण या लोखंडानं फक्त आणि फक्त एकच केलं पाहिजे, परिसृती साधी संतांच्या संगतीमध्ये जाऊन जीवनाचं सोनं करून घेतलं पाहिजे. अहो, भेसळ करणारे खूप हुशार आहेत. शेंगदाण्यासारखेच खडे शेंगदाण्यामध्ये, तांदळासारखेच खडे तांदळामध्ये. बरोबर आहे. सांगते काय, केवळ आणि केवळ संगती.
म्हणून जीवनामध्ये संगती अत्यंत महत्त्वाची आहे. एका ठिकाणी लक्ष्मण माऊली सांगतात, खळाची संगती दुःखाशी कारण, होतो अपमान दैन्य मोठे, महत्व जातसे अपकीर्ती होतसे, कुसंगाची आयसी माता आहे. सिद्धी वृक्षाखाली दुःखपान करीतसे, संगाने आणिले हीनत्वासी, कस्तुरीचे पोते हिंगाने नासिले, मोल कमी आले संगतीने. केवळ आणि केवळ संगतीने. आणि शेवटी लक्ष्मण महाराज काय सांगतात, लक्ष्मण म्हणे सुसंगती सार, कीर्तिने अंबर भरितसे. जो साधू संतांच्या संगती मध्ये असतो तो त्याच्या कीर्तीने अंबर भरत असतो. सज्जन हो, म्हणून जीवनामध्ये संगती अत्यंत महत्त्वाची आहे. भले आमची आज परिस्थिती कशीही असू द्या, पण या परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही भगवंताचा विसर पडता कामा नये. सदैव आम्ही त्या भगवंताची भक्ती केली पाहिजे. एकाग्र चित्त एकाग्र मनाने आम्ही भगवंताची भक्ती केलं पाहिजे. भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. कशामुळे तर भगवंताचा विसर पडता कामा नये. आमची झोपडी जरी असेल तर त्या झोपडीत सुद्धा भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. अहो, एका ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, थोडं विकू द्या भैया. भूमीवर पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभु नाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या महाले बहु बिछाण, कंदील श्यामदाणे, आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या राजा सुजीमान, सख्या कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या. सगळं काही प्राप्त होतं, फक्त आणि फक्त या झोपडीत जरी असाल तर भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. पहा, रात्रंदिवस आम्ही काबाड कष्ट करून यावं, सुखाची भाकरी प्रेमाने आनंदाने खावं. त्या जमिनीवर त्या भूतलावर पडल्या पडल्या झोप लागते मायबाप. पण बेईमानीचा पंचपक्वानाचा ताट जरी समोर असला तर ते आम्हाला जेवण जात नाही. जेवलं तर आम्हाला पचत नाही, आणि पचलं तर आम्हाला झोप लागत नाही. त्यासाठी झोपडीही असेल तर भगवंताचं नामस्मरण करा आणि त्या भगवंताचा विसर पडता कामा नये. तुझा विसर नसावा, संग साधूचा असावा. आणि साधू संतांचा संग नेहमी जीवनामध्ये असावं. त्याच्यासाठी आता सर्वांनी मी जे सांगितलं तेच करायचं. म्हणजे मी दुसरं तिसरं काही करायला सांगणार नाही. सर्वांनी वर हात करायचं. वर हात करा. हे बघा, हात खाली करा. हात खाली करा. लाजायचं नाही. सांडून आळस लाज अभिमान, करावे भजन प्रेमानंदी. इथं बसणारे, वट्ट्यावर बसणारे, कट्ट्यावर बसणारे सर्वांनीच वर हात करून हाताने टाळी वाजवून भगवंताचं भजन करायचं. हे बघा, तुम्हाला सांगते, आमची काकू म्हणत आहेत, ताई आमचे मालक इथेच बसून आहेत आणि का ग तुला कीर्तनात हातालेवरी करावंसं वाटलं तर का असं म्हणतील म्हणायची चिंता अजिबात करू नका मायांनो. आणि जरी असं म्हटले तर सरळ माझ्या सोबत निघून या. कसंही उद्या सकाळी जाणार, पण सर्वांनी भजन करायचं. आणि एक सांगते, जे जे वर हात करून हाताने टाळी वाजून भजन करणार नाही त्यांच्यासाठी पतीला पत्नीची शपथ. आता करतात सर्वजण. पतीला पत्नीची शपथ आणि पत्नीला पतीची शपथ, पतीला पत्नीची शपथ. आणि आमचे भैया म्हणत आहेत, आमचं कसं? आता आमचं लग्न झालं नाही. एक लक्षात ठेवा, ज्याचं लग्न झालेलं नाही ना त्याचं लग्नच होणार नाही.
आता सर्वांनी वर हात करा. जय जय शंकर अभंगाच्या उत्तरार्धामध्ये माऊली काय सांगतात 20 मिनिटात कीर्तनाला समाप्त. पहा संत श्रेष्ठ शिवसंत शिवदास माऊलींनी अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितले नको विषय काही म्हणे नको प्रेम तुझे गुणी. आजच त्या भीमाशंकराजवळ प्रार्थना करा की देवा महादेवा माझ्या मनामध्ये कसलेच विषय येऊ देऊ नको. आता विषय हा शब्द आला म्हणजे आता बोलण्यासारखं खूप आहे बर का, पण आपल्याकडे टाइम नाही. पण उगा वरवर ती सांगत जाते विषय. आता विषय म्हणजे महत्वाचे विषय 5 आहेत. कोणते? रूप रस गंध स्पर्श आणि शब्द हे महत्वाचे 5 विषय आहेत. आणि या एकेका विषयानं एकेका प्राण्याचा जीव गेला. पहा रूपामध्ये पतंगाचा प्राण गेला, गंधामध्ये भ्रमरचा प्राण गेला, आणि शब्दामध्ये हरिणाचा प्राण गेला, आणि रसामध्ये माशाचा प्राण गेला, आणि राहिलं स्पर्श. स्पर्शामध्ये हत्तीचा प्राण गेला. आणि ही एक एक विषय एकेका प्राण्याच्या पाठीमागे आलेले आहेत. आणि हेच 5 विषय आता मनुष्याच्या पाठीमागे आहेत. सज्जन हो पहा हे विषय अत्यंत महत्त्वाचे आहेत. या विषयानंच जीवाचा धोका आहे. पहा साधं उदाहरण तुम्हाला सांगते. आता स्वामी विवेकानंद सर्वांना परिचित असतील. एक संत होते. पहा स्वामी विवेकानंदाच्या रूपाला एक बाई भुलली. एक बाई त्यांच्या रूपाला भुलली. एवढे सुंदर रूपवान गुणवान जणू काही मन्मथ माऊलीचा अवतारच आपले स्वामी विवेकानंद. आणि एक बाई त्यांच्या जवळ गेली आणि विवेकानंद स्वामीला म्हणू लागली स्वामी अहो स्वामी मला तुमच्यासारखं एक मुलगा व्हावंसं वाटलेलं. म्हणजे मला तुमच्या सोबत लग्न करावंसं वाटलेलं. एक बाई आपल्या विवेकानंद स्वामीच्या रूपाला भुलली आणि त्यांना जाऊन असं म्हणू लागली. त्यावेळी आपले विवेकानंद स्वामी काय म्हटले असतील? काय म्हटले असतील? काय त्यांचा आचार, काय त्यांचा विचार, काय त्यांची मन बुद्धी विवेक. पहा विवेकानंद स्वामीने म्हटले तुला माझ्यासारखा मुलगा व्हावंसं वाटलेलं. हे बघ तू मलाच मुलगा समज आणि तू माझी माय हो. मलाच मुलगा समज आणि तू माझी माय हो. माऊलीने भुलले का तिच्या रूपाला? भुलले का तिच्या रूपाला? भुलले नाहीत. पण माऊली काय म्हणले तूच मला मुलगा समज आणि तू माझी माय हो. मी सांगते कशामुळं. स्पर्श म्हणजे प्रेमानं कुणाचंही प्रेमानं आलिंगन आवडायचं
नाही. परिस्त्रीना परिपुरुषाशी आपल्या बापा समान आपल्याहून वडील असतील तर आपले वडील समजायचं, आपल्यापेक्षा बारीक असेल तर आपला मुलगा समजायचं, आपल्या वयाचा असेल तो आपला भाऊ समजायचं, पण कुणाला प्रेमानं आलिंगन आवडायचं नाही. आणि हेच विषय माऊलींनी या अभंगामध्ये सांगितले. आणि एक एक विषय ही एकेका प्राण्याच्या पाठीमागे आहेत. आणि ह्या विषयानं जीवनाचं वाटही तितकंच आहे आणि चांगलंही तितकंच आहे. म्हणजे हे जर 5 विषय आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये गेले तर आपल्या जीवनाचं सार्थक होतं. आणि जर आम्ही दुसऱ्या तिसऱ्या विषयाच्या अधीन गेलो तर नक्की जीवनाचं वाटळ झाल्याशिवाय राहत नाही सज्जन हो. म्हणून हे 5 विषय अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणून नको विषय काही म्हणी, दुसरे विषय माझ्या मनामध्ये कसलेच येऊ देऊ नको देवा. आणि असो प्रेम तुझे गुणी, तुझ्या गुणावर, तुझ्या भजनावर, तुझ्या नामावर माझं प्रेम असावं देवा. एवढं सुंदर जग निर्माण केलंस, काय तुझी लीला. एवढं सुंदर जग निर्माण केलंस, एवढं सुंदर आम्हाला मनुष्य देह दिलास, एवढं सुंदर एक मानवी जीव दिलास. खरंच एवढं सुंदर जग दिलास, आम्हाला दुसरा तिसरं काही नको, फक्त आणि फक्त तुझं नाम माझ्या मुखामध्ये सदैव असू दे. आणि तुझ्या गुणावर, तुझ्या भजनावर, तुझ्या नामावर माझं प्रेम आहे, एवढंच मला दे. आणि शेवटी शिवदास माऊली अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, जन्मोजन्मी तुझा दास करी म्हणे शिवदास. देवा जन्मोजन्मी मला तुझा दास म्हणूनच जन्माला घाल, तरच मला जन्माला घाल, नाहीतर मला जन्माला घालण्याची आवश्यकता बिलकुलही नाही. जन्मोजन्मी तुझा दास करी म्हणे शिवदास, तुझा विसर नसावा संग साधूचा सावा. इतुके दे गा तू आमा मग सुखे घाली, नको विषय काही म्हणी असो प्रेम तुझे गुणी. जन्मोजन्मी तुझा दास करी म्हणे शिवदास. जन्मोजन्मी तुझा दास म्हणूनच जन्माला घाल, एवढंच या अभंगाच्या माध्यमातून मी सांगते. अभंग खूप मोठा आहे. कितीही जरी 15 दिवस जरी अभंगाचं चिंतन सांगितलं तर अभंग संपणारा नाही आहे. पण आपल्याकडे वेळ नाही, त्यासाठी जसं माझ्या बुद्धीला सुचलं, जसं मला योग्य वाटलं तसं मी हा अभंग तुमच्या समोर मांडलेला आहे, तुमच्या समोर ठेवलेला आहे. सज्जन हो, बोलता बोलता थोडासा वेळ झालेला आहे, क्षमा असावी. तरी आपलं कीर्तन चालू करायला थोडासा लेट झालाच. तसेच जाता जाता एक सांगून जाते, आई वडिलांची सेवा करायला विसरू नका. कारण तर आई वडील हेच सर्वात श्रेष्ठ दैवत आहेत. सज्जन हो, देवाची पूजा करून आई वडील मिळवता येत नाही, पण आई वडिलाची सेवा करून नक्कीच आम्हाला देव मिळवता येतो. ढगाळ गेलेला सूर्य दिसतो, पण माती आड गेलेले आई वडील हे आम्हाला कधीच दिसत नाहीत. म्हणून मायबाप, बंधू भगिनींनो, तुम्हाला विनंती आहे, आई वडिलांची सेवा करा. पहा, आई हे मायेचा सागर, चैतन्याची घागर, समृद्धीचा पाजर असते. आई हे भाजीतलं मीठ, पहिला विद्यापीठ, हक्काचं व्यासपीठ असते. आई पावसाच्या धारा, थंडगार वारा, मायेचा उबारा असते. आई असल्यावर कळत नाही सज्जन हो, आणि नसल्यावर मिळत नाही. ज्यांना आई नाही त्यांना विचारून पहा आई म्हणजे काय असतं. ज्याला वडील नाही त्यांना विचारा वडील म्हणजे काय असतं. पहा, मला एक आवर्जून सांगावंसं वाटतं हो. आज प्रत्येक कीर्तनकारामध्ये कीर्तनकार आले, त्यानेही आईच सांगितली. पहा, व्याख्यानत्व आले, त्यानेही आईच उभा केली. कथाकार आले, त्यानेही आईचीच महती केली. कवित्री आले, त्यानेही आईवरच कविता केली. पण तो बाप कुणाला का नाही दिसला हो. रामंदी माया त्याचा काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यात पाणी. जिजू संसाराचा गाडा हाकिला,
पोटामंदी हसू जरी कनावा केला घडीवर तू थांब जरा ऐक त्याची धातर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर पहा सज्जन हो, आई हे घराचं मांगल्य असतं तर बाप त्या घराचं अस्तित्व असतं. आई हे धैर्याचा डोंगर असतो तर बाप त्या घराचा कळस असतो. सज्जन हो, आई हे तापलेली समई जे ज्योत असते ना, समईमध्ये ज्योत आणि प्रकाशित करते, सर्वांना प्रकाश देते. पण ती तापलेली समई जो असतो तो बाप असतो, तो बाप असतो. त्यासाठी सज्जन हो, पुन्हा एकदा सांगते, विनंती आहे आई वडिलांची, पतीची, आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करा. एवढ्याच ठिकाणी इतकंच बोलते. पहा, कदाचित माझं काही चुकलंही असेल, कदाचित माझं काही चुकलंही असेल सज्जन हो, जे योग्य ते माझ्या गुरु माऊलीचा प्रसाद आहे, जे अयोग्य ते माझ्या बुद्धीचा दोष, झालेली सेवा श्री संत शिरोमणी मन्मथ माऊली, गुरु माऊली, ब्रह्मांड नायक शिवप्रभू च्या चरणी, तसेच आपले गावचे ग्रामदैवत भगवान भीमाशंकराच्या चरणी, हनुमंतरायाच्या चरणी, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ शिवकीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, गायनाचार्य मंडळी, तसेच तुम्ही सर्व श्रोते मंडळी, तुम्हा सर्व संत सज्जन माय बापांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला गुरुराज